विठुरायाची कृपा हवी असेल तर एकादशीचं व्रत योग्य पद्धतीने करणं तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीच्या वेळी उपवास सोडला, चुकीचं खाल्लं तर व्रताचं पुण्य अर्धवट राहतं. चला तर मग जाणून घेऊया आषाढी एकादशी 2026 ची संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध माहिती. तारीख, मुहूर्त, उपवासाचे नियम आणि आहार सगळं एकाच व्हिडिओमध्ये. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बोलणार आहोत वर्षातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या एकादशीबद्दल, देवशयनी आषाढी एकादशी. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेमध्ये जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात आणि घराघरात या दिवशी श्रद्धेने उपवास केला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो, उपवास नेमका कसा करावा, तो कधी सोडावा, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवासात काय खावं, काय टाळावं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध आणि सविस्तर उत्तरं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त. पंचांगानुसार एकादशी तिथी ही 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:34 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार देवशयनी एकादशीचं व्रत आणि पूजा 25 जुलै 2026 म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 4:17 ते 6:10 वेळेत आहे. या वेळेमध्ये भगवान विष्णूंची पूजा करणं सर्वात शुभ मानलं जातं. या मुहूर्तामध्ये सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा सुरू करणं उत्तम. उपवास सोडण्याचा म्हणजेच पाळण्याचा मुहूर्त 26 जुलै 2026 रोजी सकाळी 5:39 पासून ते सकाळी 8:22 या वेळेमध्ये आहे. द्वादशी तिथी त्याच दिवशी दुपारी 1:57 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेतच उपवास सोडणं शास्त्रसंमत आहे. लक्षात ठेवा, पारणं नेहमी द्वादशी तिथी संपण्याआधी करावं. हा एकादशी व्रताचा महत्त्वाचा नियम आहे. जर तुम्ही खूप उशिरा उपवास सोडलात तर व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. तर आता उपवास कसा सुरू करावा? एकादशीचं व्रत सुरू करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दशमीच्या रात्री हलका आहार घ्या. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज दशमीला रात्री सात्विक आणि हलका आहार घ्यावा. जड, तिखट किंवा पचायला जड पदार्थ टाळावेत, जेणेकरून उपवासाची सुरुवात चांगली होईल. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे उठून स्नान करावं. शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये किंवा घरीच गंगाजल मिसळून स्नान करावं. संकल्प घ्यावा. स्नानानंतर देवासमोर उभं राहून हातामध्ये पाणी घेऊन मी आजची एकादशी श्रद्धेने आणि नियमाने पाळेल असा संकल्प घ्यावा. त्यानंतर विठ्ठल रखुमाईची पूजा किंवा भगवान विष्णूंची पूजा करावी. तुळशीची पानं अर्पण करावीत, कारण तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते. हळदी, कुंकू, फुले, धूप, दीप अर्पण करून आरती करावी. दिवसभर उपवास. दिवसभर उपवास करावा. काही जण निर्जळी उपवास करतात, पाणी सुद्धा न घेता, तर काही जण फलाहार करतात. आपल्या तब्येतीनुसार आणि क्षमतेनुसार उपवासाचा प्रकार निवडावा. जबरदस्ती किंवा अतिरेक टाळावा. रात्री जागरण आणि भजन करावं. शक्य असल्यास रात्री जागरण करून हरिनामाचा जप, अभंग, विष्णू सहस्त्रनाम पठण करावं. हा एकादशी व्रताचा अत्यंत पुण्यकारक भाग मानला जातो. उपवास कधी आणि कसा सोडावा? उपवास सोडण्याला पारणं असं म्हणतात आणि हा योग्य वेळी करणं खूप महत्त्वाचं आहे. पारणं नेहमी द्वादशी तिथीत करावं, एकादशीच्या दिवशी नाही. 2026 मध्ये पाळण्याचा शुभ मुहूर्त 26 जुलै रोजी सकाळी 5:39 ते 8:22 पर्यंत असणार आहे. द्वादशी तिथी संपण्याआधी म्हणजे दुपारी 1:57च्या आत पारणं करणं आवश्यक आहे. पारणं करण्याआधी विष्णूंची किंवा वामन रूपाची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा आणि मगच उपवास सोडावा. रिकाम्या पोटी एकदम जड अन्न खाऊ नये. सुरुवात हलक्या सात्विक पदार्थांनी करावी, जसं की फळं, साबुदाणा खिचडी किंवा दूध. जर तुम्ही निर्जळी उपवास केला तर पारणा करताना आधी थोडं पाणी घ्या, नंतर हलका फलाहार घ्या आणि मगच नियमित जेवण सुरू करा. एकदम जड जेवण केल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. उपवासामध्ये काय खावं? तर एकादशीच्या उपवासामध्ये सात्विक आणि विशिष्ट पदार्थच खाल्ले जातात. हे पदार्थ पचायला हलके आणि आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. फळं, केळी, सफरचंद, पेरू, द्राक्ष, डाळिंब यासारखी ताजी फळं तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, तळलेला पण कमी तेलामध्ये, राजगिरा, राजगिराचे लाडू, राजगिरा पिठाची भाकरी, शिंगाड्याचे पीठ, शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, भगर म्हणजेच वरईचे तांदूळ, भगरीचा भात किंवा खिचडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, तूप, पनीर, सुकामेवा, बदाम, काजू, मनुका, सैंधव मीठाचा वापर करावा. सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ वापरले तर या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. त्याचबरोबर शेंगदाण्याची आमटी किंवा कूट, बटाटा, काही जण बटाट्याची भाजी उपवासामध्ये खातात.
आता उपवासामध्ये काय खाऊ नये, तर काही पदार्थ एकादशीच्या उपवासामध्ये कटाक्षाने टाळले जातात. धान्य आणि कडधान्य, तांदूळ, गहू, बाजरी, डाळी यासारखी सर्व नियमित धान्य टाळावीत. मसूर, चणे, वाटाणा यासारखी कडधान्य वर्ज्य करावीत. कांदा, लसूण हे तामसिक मानले जातात, त्यामुळे उपवासाच्या पदार्थातही टाळावेत. सामान्य मीठ, सैंधव मिठाऐवजी सामान्य मीठ वापरू नये. मांसाहार आणि अंडी एकादशीला संपूर्णपणे वर्ज्य करावे. मद्यपान आणि तंबाखू या दिवशी कटाक्षाने टाळावे. तळलेले जड पदार्थ जास्त प्रमाणामध्ये पचायला जड पदार्थ टाळून हलका आहार घ्यावा. आता उपवासाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. उपवास करताना आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती तसंच मधुमेह किंवा इतर आजार असणाऱ्यांनी निर्जळी उपवास टाळावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्रत करावं. शरीराला त्रास होईल इतका कडक उपवास करू नये. श्रद्धा महत्त्वाची आहे, पण आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसभर पुरेसं पाणी प्यावं. निर्जळी उपवास नसल्यास जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. उपवास सोडताना घाईघाईने जास्त खाऊ नये. हळूहळू आणि हलक्या पदार्थांपासून सुरुवात करावी. आषाढी एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व. एकादशीचं व्रत हे केवळ अन्न त्यागाचं व्रत नाही, तर मन आणि इंद्रियावर संयम ठेवण्याची साधना आहे. या दिवशी उपवास, पूजा, नामस्मरण आणि जागरण याद्वारे मनाला शांतता आणि सात्विकता प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या अभंगातून सांगितलं आहे, खरी भक्ती म्हणजे मनाची शुद्धता आणि सद्वर्तन, केवळ बाह्य कर्मकांड नव्हे. म्हणून एकादशीचं व्रत करताना शरीरासोबतच मनही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. राग, द्वेष, वाईट विचार टाळून प्रेम, करुणा आणि सेवाभाव जोपासा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आषाढी एकादशी 2026ची तारीख 25 जुलै, पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 4:17 ते 6:10 असणार आहे आणि पारण्याचा मुहूर्त 26 जुलै रोजी सकाळी 5:39 ते 8:22 असणार आहे. तसंच उपवास कसा सुरू करावा, कसा सोडावा आणि उपवासात काय खावं, काय खाऊ नये याचीही सविस्तर माहिती घेतली. लक्षात ठेवा, एकादशीचं व्रत श्रद्धेने आणि नियमानुसार केलं तर मनाला शांती, समाधान मिळतं. पण आरोग्याची काळजी घेऊनच व्रत करा आणि कोणताही त्रास वाटल्यास ताबडतोब तुम्ही उपवास सोडा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.